माई 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 शालीनं समज सांगितलं आम्हाला. हे सगळं काय नाटक चालू आहे? हा, काय सांगू तुम्हाला आईसाहेब, आम्ही 100% खात्रीनं सांगतोय तुम्हाला, आमच्या तेजप्रतापांच्या डोक्यात नोकरीचं खूळ हे त्या पोरीनंच घातलंय. म्हणजे आम्हाला आनंद झाला होता तर चांगलंय. तेजप्रताप स्वतःच्या पावलावर उभं राहून काहीतरी करू पाहतात, चांगलंय. पण त्यांनी हमाली केली असती, रस्त्यावर उभं राहून फळं विकली असती, हाताला चव आहे म्हणून गेला बाजार एखादं हॉटेल काढलं असतं, तेही नाही, राजकारण पण सोडलं असतं तरी आम्हाला इतका राग नसता आला जितका राग फिरून फिरून ही शिक्षकाची नोकरी स्वीकारली म्हणून आलाय. काय तर म्हणे, शाळेमध्ये शाळेतल्या पोरी गुरुजी हाक मारतात. बस, कळलंय आम्हाला. गुरुजी, यो गुरुजी शब्द ऐकला ना तरी त्या नालायकाची आठवण येते. नाही, त्यावेळेस समद धीरानं घेतलंस तू, पण आता ती आठवण नको. होय आई साहेब, आता ती आठवण पण नको. वाईट असंच वाटतंय. की आमच्या पोरानं शेवटी बापाच्या पावलावरच पाऊल टाकलं. आई साहेब, आपले तेजप्रताप की नाही भोळे सांबेत, त्यांना नाही काही सुचायचं. सगळं कारस्थान त्या पोरीचं आहे जिला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. आपण मागचं तिला काही सांगितलं नाही ना, तिला माहिती करून घ्यायचंय. म्हणूनच तर आपल्याला न विचारता आपल्याच घरात त्याचं श्राद्ध घातलं त्या पोरीनं. जुनं उकरून काढायचं तिला म्हणून हा डाव रचला तिनं. हा, म्हणजे बघा ना, आता तेजप्रताप त्या शाळेत शिक्षकाची नोकरी करणार म्हणजे त्यांना मागचं सगळं आठवणार. मागचं आठवलं की ते त्यांचा भूतकाळ उकरून काढणार, आणि एकदा भूतकाळ उकरून काढला की आमच्या तेजप्रतापांना सगळं आमच्या पोराचं आयुष्य बर्बाद करणार ती. म्हणून जास्त चिडचिड होती आमची. माई, मी निघायच्या आत ही कीड उपटून टाका. मक्तेदारांच्या नावापुढं कोणी बी मोठा नाही. आमच्या अब्रूला धक्का लागणार असेल तर आम्ही त्याची गय करणार नाही.